तर फायनली पप्पाचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं. त्यानंतर सकाळची सुरुवात आमच्या पप्पासोबत व्हिडिओ कॉलवरती बोलण्यापासून झाली. कारण मी आणि बहीण काही गेलेले नव्हते दवाखान्यात. तसं तर काल मी संध्याकाळी ऍडमिशन करून आले होते पप्पाचं. संध्याकाळपर्यंत मी पप्पा जवळच होते, पण त्यांनी मला घरी पाठवून दिलं होतं कारण बहीण एकटीच होती घरी. त्यामुळे मी काल संध्याकाळी घरी आले होते आणि पप्पाचं ऑपरेशन रात्री झालेलं होतं. मम्मी आली होती घरी जेवण बनवायला, पप्पासाठी डबा घेऊन गेली. त्यानंतर मग मी किचन वगैरे क्लीन करून घेतलं. त्यानंतर मग घरातले सगळे कामं वगैरे आवरले आम्ही. त्यानंतर मग आंघोळ वगैरे करून घेतली आणि आम्हाला पण पप्पाकडे जायचं होतं कारण आम्ही काही गेलेलो नव्हतो. म्हणून आम्ही दुपारी पप्पाकडे जायला निघालो होतो. त्यानंतर मग दवाखान्यात गेलो. दवाखान्यात गेल्या गेल्या सगळ्यात आधी पप्पानं शोधलं कुठे. त्यानंतर मग तिथे गेल्यानंतर पप्पाला बघितलं आणि पप्पाला बघितल्यावरतीच थोडंसं बरं वाटलं. आणि ऑपरेशन व्यवस्थित झालेलं होतं, पण सलाईननी वगैरे पप्पाचे हात वगैरे सुजले होते कारण कालपासून कंटिन्यू सलाईन चालू होत्या. त्यानंतर मग सलाईन संपेपर्यंत आम्हाला वेट करायचा होता कारण पप्पाचा लगेच डिस्चार्ज होणार होता. आणि माझ्या पप्पाने एवढ्या हप्त्यामध्ये खूप म्हणजे खूप त्रास सहन केलाय. कारण आधी पण त्यांना प्लास्टर होते, हाताला नाही सॉरी पायाला वगैरे टाके होते. त्यानंतर मग डिस्चार्ज व्हायच्या अगोदर पण आम्हाला एक्सरे काढायचा होता आणि पायामध्ये आता पप्पाच्या रॉड टाकली, जी की 1-1.5 महिन्यानंतर परत काढायची. त्यानंतर मग हॉस्पिटलचं मेडिकलचं सगळं बिल वगैरे पे केलं आणि त्यानंतर मग रिक्षाने घरी आलो. मी आणि बहीण तर दिवसभरची काहीच जेवलेले नव्हते. मग घरी आल्यावरती मी मसाला भात बनवायचं ठरवलं होतं. त्यानंतर मग मस्त ही मसाला भात खाल्ला आणि त्यानंतर मी एकटीच उन्हात जाऊन बसले होते. तर असं होतं माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.